व्हॉट इज ऑटोमेशन हा कित्येक स्टुडंटला प्रश्न पडतो की एक्झॅक्टली ऑटोमेशन म्हणजे काय आहे किंवा ऑटोमेशनमध्ये मी काय लर्न केलं पाहिजे. बट एक्झॅक्टली त्यांना क्लिअरिटीने कोणी सांगतच नाही की ऑटोमेशन एक्झॅक्टली काय आहे. नावातच सिम्पल आहे की ऑटोमॅटिक मोशन म्हणजेच ऑटोमेशन आहे. तर एखाद्या सिस्टीमला आपल्याला ऑटोमॅटिक जर कंट्रोल करायचं असेल तर ते म्हणजेच आपलं ऑटोमेशन आहे. सो इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेला एखाद्या सिस्टीमला ऑटोमॅटिक आपण कंट्रोल करणार आहेत दॅट इज द इंडस्ट्रियल ऑटोमेशन. मग त्यासाठी इंडस्ट्रीमध्ये जर एखाद्या सिस्टीमला आपल्याला ऑटोमॅटिक कंट्रोल करायचे असतील तर त्यासाठी काय टूल्स यूज केले जातात, किंवा एक इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल किंवा एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असेल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर असेल ज्यांना की या फील्डमध्ये करिअर करायचं, एक ऑटोमेशन इंजिनियर म्हणून वर्क करायचे, तर त्यासाठी कोणकोणते टूल्स त्यांना आले पाहिजेत याबद्दलची एक्झॅक्टली गाईडलाईन्सच खूप जणांना माहिती नाही आहे. तर त्यामध्ये पहिला जो टूल आहे तो तुमचा PLC आहे. मग त्या PLCमध्ये पण बरेच ब्रँड आहेत लाईक सिमेन्स PLC, देन मिट्सुबिशी, डेल्टा, ABB, ऑमरॉन, हे बरेच PLC आहेत. दुसरा आहे स्काडा, दॅट इज द सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन सिस्टीम. नंबर थर्ड आहे तुमचा HMI म्हणजेच ह्युमन मशीन इंटरफेस. अँड फोर्थ वन दॅट इज द VFD म्हणजेच व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. आणि एक लास्टला DCS यूज केला जातो. तर हे पूर्ण जे 5 टूल आहेत ते तुमच्या इंडस्ट्रियल ऑटोमेशनला कंप्लीट करतात. जर तुम्हाला पण एक इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये जर तुमचं करिअर करायचं असेल, एक PLC प्रोग्रामर किंवा ऑटोमेशन इंजिनियर, तर त्यासाठी हे टूल्स तुम्हाला येणं इम्पॉर्टंट आहे. सो हे जर लर्न करायचे असतील तर नक्कीच तुम्ही ABIS ट्रेनिंगला व्हिजिट करा.